रामकृष्ण हरी मंडळी, मी दीपिका धनवई स्वागत करते आपलं आपल्या चॅनल उत्सव क्षेत्रामध्ये। मकर संक्रांत हा सण एकमेव सण आहे जो संपूर्ण भारतात साजरा होतो, पण नाव, पद्धती, परंपरा मात्र वेगवेगळ्या आहेत। मंडळी, तुम्हाला माहित आहे का संक्रांतीचा खरा अर्थ काय आहे? थांबा, आज मी तुम्हाला संक्रांतीचा खरा अर्थ सांगते। संक्रांत म्हणजे बदल आणि मकर म्हणजे मकर रास। ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात। या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो, म्हणजेच दिवस हळूहळू मोठा होतो, रात्र लहान होते आणि अंधार कमी होऊन प्रकाशाकडे वाढतो। भारत शेतीप्रधान देश असल्यामुळे संक्रांतला फार महत्त्व आहे। रब्बी पिकांची कापणी सुरू होते, शेतकरी निसर्गाचे आभार मानतो। बोरन्हाण, दान, हळदी कुंकू यांचा उगम इथूनच झाला। ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ या भागात मकर संक्रांतीच्या दिवशी जे विशेष पूजन केले जाते त्याला सुगड पूजन असे म्हणतात। शेतीतून आलेल्या नवीन धान्याचा, भाज्यांचा आणि निसर्ग देवतेचा सन्मान। पूर्वी शेतकरी वर्षभर कष्ट करून जे पीक घेत असे त्यातील पहिला वाटा देवाला आणि निसर्गाला अर्पण केला जात असे। आपण जे खातो ते निसर्गामुळे आहे ही भावना व्यक्त करण्यासाठी सुगड पूजन हे सुरू झाले। नवीन गहू, गाजर, हिरवी शेंग, वांगी, वाटाणे, ऊस, तीळ इत्यादी गोष्टी टाकून सुगड भरले जाते। तुमच्याकडे सुगड पूजन कशा पद्धतीने केले जाते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। मंदिरात जाऊन देवाला सुगड अर्पण केला जातो। देवाच्या चरणी सुगड ठेवून मनोभावे प्रार्थना केली जाते। देवा, आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, शेती भरघोस येऊ दे आणि कुटुंब निरोगी ठेव। हा व्यवसाय विश्वासाने आणि श्रद्धेने केला जातो। मंदिरातून घरी आल्यानंतर घरातील देवघरात देवाला पुन्हा सुगड दाखवला जातो। दिवा लावून, अगरबत्ती पेटवून देवाला नमस्कार केला जातो। मंडळी, तुम्हाला माहितीये आज काय आहे? आज माझी पहिली संक्रांत आहे। आज घर पूर्णपणे छान सजलं आहे, भिंती बोलताय आणि घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आनंदाची चाहूल लागलेली आहे। लग्नानंतर पहिल्यांदाच हा सण सासरच्या घरात नव्या ओळखींसोबत, नव्या नात्यांच्या सावलीत मी अनुभवत आहे। संक्रांती म्हणजे केवळ सण नाही, ती एक भावना आहे, एक संस्कार आहे आणि नव्या आयुष्याला दिलेला एक आशीर्वाद आहे। जणू हे घर स्वतःच माझ्या स्वागतासाठी सजत आहे। ही तीच मुलगी आहे जिचा निरोप घेताना आईचे डोळे पाणावले होते, जिच्या हातात लग्नाचा नारळ देताना वडिलांचा आवाज थरथरला होता। आज तीच लेक या घरची सून बनून पहिली संक्रांत साजरी करत आहे। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे वाक्य नवविवाहितेसाठी खूप खोल अर्थ घेऊन येतं। कारण त्या दिवशी मनात ती ठरवते, जसं तिळात गोडी मिसळते तसंच मी या घरात प्रेम मिसळेन। कधी रुसवा, कधी आनंद, पण नातं गोड ठेवण्याची जबाबदारी ती शांतपणे स्वीकारते। माझ्यासाठी पहिली संक्रांत ही खूप अविस्मरणीय आहे। हलव्याचे दागिने ही महाराष्ट्रातील मकर संक्रांतीशी जोडलेली अतिशय जुनी, हळवी आणि अर्थपूर्ण परंपरा आहे। हे दागिने फक्त सजावटीसाठी नाहीत, ते स्त्रीच्या आयुष्याबद्दलचं खोल तत्वज्ञान सांगतात। जुन्या काळात सर्वांना सोनं, चांदी परवडत नसे, पण नवविवाहितेचा सन्मान, सौंदर्य, स्वागत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। म्हणून स्त्रियांनी उपलब्ध नैसर्गिक आणि गोड पदार्थापासून हलव्याचे दागिने तयार केले।
परंपरेतून आलेली कल्पकता आणि भावनेतून घडलेली कला म्हणजेच हलव्याचे दागिने. मंडळी, तुमच्याकडे संक्रांत कशी साजरी केली जाते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.